धाराशिव जिल्ह्यावर निसर्ग कोपला आणि अतिवृष्टी झाली। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि अतिवृष्टी देखील झाली। आपण आता ज्वारीच्या शेतामध्ये आहोत। आपण पाहू शकताय की काढून ठेवलेली ज्वारी जी आहे त्या ज्वारीचं काहीच राहिलेलं नाही। ज्वारी पूर्णपणे नष्ट झालेली आहे। त्या ज्वारीची माती झालेली आहे। आपण पाहू शकताय मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। आपण आता सध्या शेतामध्येच आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी परिस्थिती काय झाली होती। बाबा काय सांगाल? मोठा पाऊस झाला, भरपूर मोठा पाऊस झाला। हां, गारपिटीनं भरपूर या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे। वर्षभराचा कडबा देखील आमच्या जनावरांची देखील आता वर्षभराची आम्हाला अडचण झालेली आहे। कडबा त्याचबरोबर ज्वारीचे दाणे देखील या ठिकाणी काळे पडलेत आणि आता हे जागेवर या ठिकाणी उगवत आहेत। काय परिस्थिती होती बरं नेमकं? पाऊस का भरपूर अशा गारा पडत होत्या। पूर्ण असं काश्मीर सारखं आमच्या या ठिकाणी जमिनीवर पूर्ण गारांचा थर लागलेला होता। कमीत कमी 3-4 ला गारपीट झालेली। 6-7 वाजेपर्यंत थर काय म्हणजे कमी व्हायला तयार नव्हता, इतक्यापर्यंत होतं। शेतातील शेडची दुरावस्था झाली आहे, शेड ओढून गेलेले आहेत। पूर्णतः सगळ्या पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। बाबा साधारणतः नुकसान किती आहे? साधारण 1 लाख रुपये नुकसान आहे एकराची। ज्वारी होईल 50,000ची, कडबा होईल 50,000चा। एवढी नुकसान झाली की मला कळतं असं एवढी नुकसान कवा झाली नव्हती। आणि गारपीट 1 तासभर गारा पडत होत्या। मग आता याच्यातून काय मिळेल का? पदरी पडेल का? काय ह्याच्यातून काहीच मिळत नाही साहेब। ही काय सगळं कुजून जाते आता। ह्याला सगळं माती उगवा लागली ते आता। त्याचा काहीच फायदा नाही। पण 100% ती खराब झाली, त्याचा काहीच उपयोग नाही। काय शासनाकडे काय मागणी असणार आहे? आमच्या शासनाकडे एवढीच मागणी आहे की सध्या लोक लोन काढून म्हणा, कर्ज काढून हा जो खर्च करतात, द्राक्षाची बाग असेल, आंबा असेल, ज्वारी असेल, काय शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस ज्वारी पेरणी करायची त्यावेळेस खताला सुद्धा पैसे नसतात। ते बिचारे कुठून तरी इकडून तिकडून उसने म्हणा किंवा कर्ज काढून सावकाराकडून कुठून तर काढत असतात आणि या ज्वारीच्या भरोश्यावर त्यांचं परतफेड करू म्हणतात। परंतु आता त्यांनी काय करायचं? त्यांचं तर सगळं मातीमोल झालं। ह्या ज्वारीची मातीमोल झालं। जनावरांच्या तोंडातला सुद्धा या निसर्गानं घास काढलेला आहे। तुम्ही बघताय कडबा किती काळा झालेला आहे। तर आमची सरकारकडे एवढी विनंती आहे की जास्तीत जास्त मदत द्यावी आणि तात्काळ द्यावी, फक्त आश्वासनं देऊ नये। कारण 2 वर्षापूर्वी पण अशीच गारपीट झाली, मुख्यमंत्र्याचे दौरे झाले, गावात सुद्धा फार नुकसान झालं साहेब। त्यावेळेस मी स्वतः मदत केली। पोलीस पाटील इथं आहेत त्यावेळेस मी स्वतः तिथं गोरगरिबांचे कपडे भिजले, पत्रे उडून गेले, मी तिथं त्यांना स्वतः मदत केलो सरपंच या नात्याने। म्हणून आम्ही काय सरपंच किंवा पदाधिकारी हे काय जास्त आमच्या हातामध्ये नसतं। तर शासनाने भरपूर निधी देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोकावे एवढी माझी विनंती। शासन करेल का मदत? आता भरोसा ठेवावा लागेल साहेब, कारण भरोसा तर ठेवल्याशिवाय जमत नाही आहे। परंतु शासन आता गेल्या वेळेस जी मदत झाली नाही त्यामुळं लोकांचा विश्वास राहिलेला नाही, शासनावरही राहिलेला नाही आणि राज्य सरकारवरही राहिलेला नाही। कारण गेल्या वेळेस जे दौरा झाला तो स्पेशल या गोष्टीसाठी झाला होता, बामणीवाडीला आणि धारूरसाठी। परंतु कसलीही गेल्या वेळेस मदत मिळालेली नाही। तर सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की आता शेतकऱ्याच्या जर आत्महत्या तुम्हाला रोखायच्या असतील तर तात्काळ भरपूर निधी देऊन मदत करावी। कर्ज काढून पीक घेतलं मात्र निसर्गाने ते हिरावून घेतलं अशी या शेतकऱ्यांची भावना असून शासनाकडून अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही। जरी शासन मदत करणार नसलं तरी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत। मी वैभव पारवे, LS मराठी, धारूर, धाराशिव।